ठीक आहे, आता पहिल्या मेथड नंतर दुसरी मेथड पाहू आपण. रिडक्शन ऑफ नायट्रो अँड सायनो कंपाऊंड्स. नायट्रो म्हणजे NO2 ग्रुप. नायट्रो म्हणजे NO2 आणि सायनो म्हणजे CN, ज्याला आपण सायनाइड पण म्हणतो. ठीक आहे, ते या दोघांपासून सुद्धा आपल्याला अमाईन्स तयार करता येते रिडक्शनद्वारा. तर रिडक्शन या शब्दाचा अर्थ होत असते ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे रिडक्शन. तर NO2 आणि CN ला जर हायड्रोजन ॲड झाले तर अमाईन्स तयार होते. पहा कसे तयार होते. समजा RNO2 आहे, तर आता हे जर दोन हायड्रोजन काढून दोन ऑक्सिजन काढून दोन हायड्रोजन जर लावले आपण, तर आपल्याजवळ अमाईन ग्रुप तयार होऊन जाईल RNH2. म्हणजे प्रायमरी अमाईन आपल्याला बनवता येते याच्यापासून. सिमिलरली RCNचं एक एक्झाम्पल पाहू. हा झाला सायनाइड. अरे इथं पहा, हा जो CN ग्रुप आहे हा ऍक्च्युली असा राहते C ट्रिपल बॉन्ड N. तर C आणि यांच्या दरम्यान ट्रिपल बॉन्ड आहे. समजा याच्यापैकी दोन जर बॉन्ड तोडून टाकले आपण, तर आपल्याजवळ फक्त CN उरल. असं होईल ते RC सिंगल बॉन्ड N. आणि मी दोन बॉन्ड तोडले आहे, पण तर ह्या कार्बनच्या दोन व्हॅलन्सीज रिकाम्या होऊन जाईल, नायट्रोजनच्या दोन व्हॅलन्सीज रिकाम्या होऊन जाईल. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 वॅकन्सी निर्माण झाले. इथं जर आपण हायड्रोजन अटॅच करून दिली तर प्रायमरी अमाईन तयार होऊन जाते. ठीक आहे, हे RCH2NH2 झालं. म्हणजे ओव्हरऑल काय करायचं आहे, 2 हायड्रोजन कार्बनला आणि 2 हायड्रोजन नायट्रोजनला ऍड करायचे. आता हायड्रोजन ऍड करत आहोत आपण, म्हणून हे रिडक्शनची प्रोसेस आहे. ठीक आहे, आता पहा, आता हे हायड्रोजन कुठून येत आहे. इथं आपण 2 हायड्रोजन ऍड केले, इथं 2, 2, 4 हायड्रोजन ऍड करत. आता हायड्रोजन रिड्युसिंग एजंट पासून येत असते. तर नायट्रो ग्रुपसाठी जे रिड्युसिंग एजंट वापरले जाते ते खूप साऱ्या प्रकारचे आहे. जसं काही मेटल आणि ऍसिड यांचं मिश्रण वापरता येते, जसं SnSCl हे वापरता येते. हे दोघांची रिॲक्शन होईल, त्याच्यातून हायड्रोजन बाहेर पडेल आणि ती ऍड होईल. SnSCl च्या ऐवजी FeSCl ही वापरता येते, किंवा ZnSCl ही वापरता येते. त्याला मेटल ऍसिड मिक्सचर म्हटलं जाते. एक मेटल घ्यायचं आणि त्याला ऍसिड मध्ये टाकायचं. मेटल ऍसिड मध्ये टाकल्याबरोबर हायड्रोजन रिलीज होईल, जो इथे रिडक्शन घडवून आला. तर हा एक उपाय आहे. किंवा एखादा रिड्युसिंग एजंट वापरता येते, जसं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड वापरता येतं. हा रिड्युसिंग एजंट आहे, हा हायड्रोजन अवेलेबल करून देते. किंवा कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन सुद्धा वापरता येते, ज्याच्यामध्ये निकेल किंवा प्लॅटिनम किंवा पॅलॅडियम सारखं मेटल वापरल्या जाते, जे हवेतला हायड्रोजन शोषून घेते आणि रिॲक्शनला अवेलेबल करून देते. तर NO2चं रिडक्शन घडवून आणण्यासाठी इतके सारे ऑप्शन्स आपल्याजवळ आहेत. एखादा ॲसिड आणि मेटल घ्यायचं, हे 3 एक्झाम्पल त्याचे. एखादा रिड्युसिंग एजंट घ्यायचा, किंवा हे कॅटॅलिटिक रिडक्शन. ओव्हरऑल इफेक्ट काय होईल, हे 2 ऑक्सिजन निघून जाईल आणि 2 H ॲड होईल आणि ह्या 2 ऑक्सिजनचं रूपांतर वॉटरमध्ये होऊन जाईल. तर म्हणजे पहा, ओव्हरऑल 6 हायड्रोजन आपण वापरतो. हे 4 आणि हे 2, 6 हायड्रोजन इथं वापरल्या जातात. तसंच इथं CNचं रिडक्शन घडवून आणण्यासाठी
CN ला आपण 4 हायड्रोजन अटॅच करा. तर हे 4 हायड्रोजन कुठून येत आहे? तर मग अशी जसं खूप सारे ऑप्शन होते, तर इथं सुद्धा काही ऑप्शन आहे. जसं इथं सोडियम इन इथेनॉल हे मिक्सचर वापरलं जातं. सोडियम मेटल इथेनॉलमध्ये टाकलं की हायड्रोजन रिलीज होते, जे CNचं रिडक्शन घडवून आणू शकते. किंवा हा रिड्युसिंग एजंट वापरला जाते, जो मगाशी वापरला आपण, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. हा सुद्धा वापरता येते. तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. तर इथे हे दोनच ऑप्शन आहे. एक तर सोडियम इथेनॉल वापरा किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. तर ह्या पद्धतीनं NO2 आणि CNचं रूपांतर NH2 मध्ये होते. म्हणजे दोन्ही ठिकाणी प्रायमरी अमाइन तयार होऊन जाते. ठीक आहे. तर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. मग याचे आपण एक्झाम्पल्स पाहू. तर प्रायमरी अमाइन बनवायची ही एकदम सोपी मेथड आहे. ठीक आहे. आता आपण याचे एक्झाम्पल्स पाहू. जसं पहिला क्वेश्चन, how will you convert following into primary amines? जसं समजा पहिल्या नंबरवर आहे, समजा ठीक आहे, हे दोन घेऊ आपण. तर इथे NO2 ग्रुप आहे, इथं CN आहे. या दोघांचे रूपांतर अमाइन मध्ये करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, इथे 2 ऑक्सिजन काढून 2 हायड्रोजन लावायचे. इथं 2 हायड्रोजन आणि इथं 2 हायड्रोजन लावायचे. म्हणजे रिडक्शन घडवून आणायचं आहे. तर आन्सर असं होईल CH3 CH2 NO2. आता रिड्युसिंग एजंट वापरा. तर रिड्युसिंग एजंट कुठलाही एक लिहिला तरी चालते. तसं NO2 साठी आपल्याला खूप सारे अवेलेबल आहे. जसं एखादा ॲसिड, एखादा मेटल आणि ॲसिड. तर हा रिड्युसिंग एजंट वापरता येते. या दोघांच्या रिॲक्शन मधून हायड्रोजन अवेलेबल होऊन जाईल, जे इथं ऍड होऊन जाईल. तर रिॲक्शन मग अशी होईल CH3 CH2 NH2. तर इथिल नायट्रेटचं रूपांतर इथिल अमाइन मध्ये, याचं नाव झालं इथिल अमाइन. आता दुसरी, आता हा सायनाइड आहे. आता सायनाइडच्या रिडक्शनसाठी सोडियम इथेनॉल वापरलं जातं रिड्युसिंग एजंट म्हणून. या दोघांच्या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन रिलीज होईल. त्या हायड्रोजन पैकी 2 हायड्रोजन इथं ऍड होईल, 2 हायड्रोजन इथं ऍड होईल आणि आपल्याला प्रायमरी अमाइन तयार होऊन जाईल CH2 NH2. आता याचं नाव, हा पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. म्हणजे हे ब्युटेन 1 अमाइन आहे. ठीक आहे. या टाईपचा एक सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला एक तर नायट्रो कंपाऊंड किंवा CN कंपाऊंड देऊन राहील आणि त्याचं रिडक्शन घडवून प्रायमरी अमाइन तयार करायचं. आता अशा रिॲक्शन लिहिताना हे जे आपण या ॲरोवर जो रिड्युसिंग एजंट लिहितो तो एकच लिहायचा. ठीक आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून लिहून घ्याल तुम्ही. अजून एक क्वेश्चन पाहू याच्यातला. ठीक आहे. आता इकडं जाऊ आपण खाली.
पुन्हा एक क्वेश्चन. हाऊ विल यू प्रिपेअर ethyl amine from methyl bromide? आता हा एक चांगला क्वेश्चन आहे पहा. मिथिल ब्रोमाइड पासून इथिल अमाइन तयार करायचा आहे. तर मिथिल ब्रोमाइड म्हणजे CS3Br. ठीक आहे. आणि इथिल अमाइन बनवायचा आहे म्हणजे C2H5 किंवा CS3CH2NH2 हे तयार करायचं आपल्याला. आता भाई आपल्याला जो रिएजंट दिला आहे किंवा जे मटेरियल दिलं आहे त्याच्यामध्ये एकच कार्बन आहे आणि जे बनवायचं आहे त्याच्यामध्ये 2 कार्बन आहे. मग आता एका कार्बन असणाऱ्या कंपाऊंडचं रूपांतर 2 कार्बन असणाऱ्या कंपाऊंडमध्ये कसं करायचं? त्याच्यासाठी एक पर्याय आहे. समजा आपण याच्यावर KCN ची रिॲक्शन केली तर हा Br या K सोबत निघून जाते -KBr. हॅलो अल्केनची रिॲक्शन आणि CS3CN तयार होतात. आता या CS3CNचं रिडक्शन घडवून आणता येतं NaC2H5OH चा वापर करू. ते इथं 2 हायड्रोजन अटॅच करेल, इथं 2 हायड्रोजन अटॅच करेल आणि तुमच्या जवळ CS3CH2NH2 तयार होतं, जे आपल्याला पाहिजे होते इथिल अमाइन. म्हणजे अल्किल हलाइड पेक्षा 1 कार्बन जास्त असणारा अमाइन तुम्हाला तयार करता येते CN चा वापर करून. तर पहिलं KCN वापरायचं म्हणजे हॅलोजन निघून मग CN लागल आणि मग CN चं रूपांतर CH2NH2 होऊन अमाइन तयार होऊन जाईल. असाच एक क्वेश्चन पुन्हा पाहू. How will you prepare N-butyl amine using N-propyl chloride? मग याच्यासारखाच क्वेश्चन आहे पहा. अमाइन मध्ये 4 कार्बन आहे आणि अल्किल हलाइड मध्ये 3 कार्बन आहे. तर अल्किल हलाइडचे जर कार्बन वाढवायचे असेल तर अगोदर त्याची KCN सोबत रिॲक्शन करायची आणि नंतर रिडक्शन घडवून आणायचं. ते N-propyl क्लोराइड 3 कार्बन असणारा अल्किल हलाइड हे N-propyl क्लोराइड. पहिली स्टेप KCN ची. हा या Cl ला रिप्लेस करेल -KCl होऊन जाईल. CN या Cl च्या जागेवर जाईल. Cl आता NaCTH5OH जर वापरला आपण तर याचं रूपांतर अमाइन मध्ये होऊन जाते. CS3 CH2 NH2 पुन्हा एक CH2. या C चं रूपांतर CH2 होत आहे आणि NH2. त्या पद्धतीनं 3 कार्बन असणाऱ्या अल्किल हलाइड पासून 4 कार्बन असणारा अमाइन्स तयार करता येत. हा झाला N-butyl अमाइन.
ठीक आहे. तर हा एक कॉमन क्वेश्चन विचारला जाते CNच्या बाबत. ठीक आहे. तर अल्किल हॅलाइड मधली कार्बनची संख्या वाढवता येते आपल्याला CNचा वापर करून. तर पहिली स्टेप KCNची करायची आणि नंतर Na2CO5OH वापरायचं. याच्यावर काही मी एक्सरसाइज देतो तुम्हाला, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. इकडे एक्सरसाइज देतो. हाऊ विल यू bring about following conversions? पहिलं नायट्रो ग्रुप आहे. ठीक आहे. सिंपली NO2 चं NH2 रूपांतर करायचं आहे, म्हणजे इथे एखादा रिड्युसिंग एजंट लिहिला का रिएक्शन होऊन जाते. आणि ही दुसरी, हे आपण आता पाहिले तशी Cl आहे, त्याचं रूपांतर CH2NH2 करायचं आहे. तर पहिली KCNची आणि मग सोडियम इथेनॉलची रिएक्शन जर केली तर हे कन्व्हर्शन होऊन जाते. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे ही रिएक्शन पूर्ण होऊन जाते.